माय बाई किती आहे मग आई म्हणे केले म्हणे म्या म्हणे सगळे कामं म्हणे आता थकली म्हणे मी इथे येऊन म्हटलं मस्त झोपून राहिली आणि माया मागं एवढे मोठे कामं लावून दिले एवढे मोठे भांडे गयाटा सगळं मला करायला लावून राहिली मग आई मोठी हे आहे काय बोलावं आता इले आई आई उठ ना किती झोपशील आई काय होय जरासा आराम करायला बसलं का हे पोट्टी त्रास देते काय झालं काऊन चिल्लावून राहिली काय झालं आता तुले अरे जराशी आराम करून राहिली होती तर आली थे एकटं म्हटलं उभं राहू त्या किचनमध्ये सगळी पाठ दुखून राहिली मी जराशी सरळ करतो म्हटलं पाठ मार दुखून राहिली होती तर झोपाले नाही आली तर मागच येतो तू आवाज द्यासाठी काय झालं तर काय गरज पडली आता तुले मी आई तू आराम करतो आणि माझ्या मागं कामं लावून देऊन राहिली आहे नी काय आणि चल ना बाबा आले असेल ना बाबाला म्हणणं म्हणा ते मशीन गिशीन दुरुस्त करून द्या म्हणा चल ना तू म्हणशील तर बाबा करून तरी देईन मी म्हणणार तर बाबा ऐकणारही नाही चल ना आपण हॉलमध्ये बसू ना तू इथं आराम करशील आणि मी तिकडे कामं करू काय झालं तर पोरगी होय ना तू मी तशी तर तुला मग लय कदर येते आता एवढी पाठ दुखून राहिली तर जरा आरामही नाही करू देत का मला एक तर सकाळपासून उभं राहू सारे पायात गोळे येऊन गेले आणि काय म्हणते तर आता तू म्हणतं का आरामही नको करू आणि काय फालतूच त्या हॉलमध्ये आणि त्या बाबाचा याचा वेळ झाला काय तर वाजले का 4 नाही तर काय आई केव्हा 5 वाजले लय वेळचे वाजले म्हटलं 4 आता चल ना तिथंच बसू बाबा आले का पटकीनी बोलू मग दुरुस्त करून आणणं होऊन जाते दिवसा कपडे धुणं होऊन जाते मग अजून नाही तर संध्याकाळ होऊन जाईल मग ते कपडे तसेच पडले राहील मग अजून दुसऱ्या दिवसावर गोष्ट चालली जाईल म्हटलं आजची अजून मग अजून उद्या कटर करन मला कपडे नाही आण असं नाही आण तसं नाही आण घालासाठी म्हणून चल बाप्पा चल काही मोठं आणलं माझ्या अवतीभोवती चल काय करू तर तुलाही मी साजरी नाही दिसत जराशी आराम करायला आली का मागच येतं आता इथं तर तू मला एकटी सोडशील नाही सोबतच नेशील चल बाप्पा चल हॉलमध्ये चल तिथंच बसू आपण आणि त्या बाबाची वाट पाहू आणि तुझे पाहुणे इथं गेले व तुझे पाहुणे आणि बाबा या ना दोघे जण येईन ना सोबतच नाही तर काय आई दोघे जण येईन ना तू इथं अशी झोपली दिसशील तर बाबा अजून म्हणून मस्त झोपा काढून राहिला म्हणून दोघी मायले की म्हणून आता मी तर दिसन त्याला काम करताना पण तू झोपली दिसशील ना तर अजून बडबड करा म्हटलं बाबा तुले चल ना तिथंच बसू आपण हॉलमध्ये बरं बाप्पा चल अहो ते येईन ना तुझे बाबा किती चक्रा मारशील इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे पाय गिनी दुखून राहिले काय तुझे आता याचाच तर वेळ झाला का तू इच्छा पाहुण्याची वाट पाहून राहिली तू माया नवऱ्याची नियत मला आठवण तसे म्हटलं घरी राहते तर हे दे असेच करते ते 50 वेळा चहा करायला लावण तर म्हटलं चटोरं तोंड आहे त्याचं कधी म्हणते पापड तर कधी म्हणते भजे कर तर कधी काही ना काही पाहिजेच तिले त्याचं तोंड चालूच पाहिजे मी तर म्हणतो बरं झालं गेले तर बाबांना नेलं तर कमीत कमी म्हटलं माझीवाले तरी सुकून राहीन जरासा आता राधिका वहिनी होती तर दे करून पटपट हे कर आणि आता मी काय करू माझ्या जीवावर येते असं 50 वेळा उठणं जाणं करणं जीवावर येते कशी बोलतो तू माणसाला करून खाऊ घालत तर मग कोणाला करून खाऊ घालशील हे असं बरोबर नाही आहे रश्मी तुया अशानं म्हटलं माणसाच्या नजरेतून पडून जाशील तू आणि मनावरूनही उतरून जाशील मग काय करशील एक वेळा माणसाच्या मनातून उतरलं ना तर लवकर चढत नाही म्हटलं हे पाय एक वेळा गलतीत सापडली होती मी तर तुझे बाबा आतापर्यंत विश्वास नाही करत माझ्यावर म्हटलं असं नको करू माणसानं म्हटलं तर द्या लागते माणसाला करून बहिणी देईन तर कोण देईन मग माणसाले आल्या माझ्या आईला ज्ञानाच्या गोष्टी आल्या आता उभी आहे ना मी आता असंच मग डोकं हे करण म्हटलं मग आई काय म्हणून राहिली मी रश्मी असं बरोबर नाही आहे बाई करावंच लागते माणसाचं नाही करण तर कोण करण मग आपण नाही करण तर माणसाचं आता तुझ्या बाबाचं करत नाही का मी जेवढं वय झालं तरी तुझ्या बाबाला प्रेसचे कपडे राहिले त्याचे कपडे काढून देतो त्याला जे लागलं ते देतो राधिका नाही राहिली म्हणजे माणसाचं करावंच लागते काही बोलता आई तू केव्हा देतो बाबाले राधिका वहिनी प्रेस करते राधिका वहिनी कपडे ठेवते अलमारीत तू फक्त काढून देतं काय करतो तू बाबाचं राधिका वहिनी चहा देते नाश्ता देते जेवण देते सगळं तर वहिनी करते 4 दिवसाची आली तू वहिनी तर वहिनी करून राहिली तू वहिनी करते आतापर्यंत तर मॅच केलं ना जेव्हापर्यंत राधिकाने आली होती तर हे घर तर मॅच सांभाळलं ना आता आली ते 4 दिवसाची आता एवढ्या वर्षापासून केलं सगळं काही तर मग आता 4 दिवसापासून ते करून राहिली आता मला आराम नाही पाहिजे काय लहानच एवढं मोठं केलं ना तुम्हाला अजून काय करायलाच लावता काय मला बाबा आले बाबा आले का तुम्ही बसा तुम्ही मी पाणी आणतो तुमच्यासाठी हो आण आज पोरीनं पहिलेच विचारून घेतलं न सांगता नाही तर म्हटलं येऊनही बसून जाव तर पोरकी पाणी नाही देत ना काही नाही देत आज तर म्हटलं येता बरोबरच विचारलं बाबा पाणी आणून देऊ का म्हणून बरं झालं येऊन राहिली वाटते इली कॉल समजून राहिला आता कसं काय राहते तर आहे नाही काय चांगलं आहे म्हणा पण आज लय पाय दुखून राहिले पायदळ चालले ना लयच दुखून राहिले अरे काय झालं रुपेशराव काय झालं चेहरा एकदमच उतरून गेला
उन्हाच्या यानं उतरला ना चेहरा. मामाजी, मी नाही का थोडा वेळ आराम करतो. मी नाही का लयच पाय दुखून राहिले, गोयल्यासारखे लागून राहिले. बरं जा, करा आराम. पहिले चहा घ्या, पिऊन घ्या ना. पाणी गिनी घेऊन घ्या, चहा पिऊन घ्या आणि मग करा आराम. नाही लय गरम गरम आंग लागून राहिलं. उन्हातून आलो की नाही आपण, जरासं म्हटलं पाठ टाकतो, लेटपोट करतो म्हटलं, जरासं लय हातपाय दुखून राहिले. बरं जशी तुमची इच्छा. का हो पिंट्याचे बाबा, काय झालं हो? जवयाला काय झालं? किती चेहरा उतरला म्हटलं जवयाचा, पार लाल लाल झाला. एक तर ते एवढे सावडे आहे का समजून नाही येत त्याचा चेहरा कसा आहे आणि कसा नाही. आणि म्हटलं चांगलाच दिसून राहिला त्याचा चेहरा, तर उतरला. कोण काही झालं काय वावरा गिवरात? काय होणार आहे, काही कामाचं नाही आहे म्हटलं जवळ, काहीच कामाचं नाही आहे. जरासं एक काम करायला लावलं तर मार फसं करून राहिले ते, दम टाकून राहिले ते वावरात. आणि काही होत नाही त्याच्याकून. जर बापाची इस्टेट नाही राहिली ना तर एक रुपये कमवायच्या लायकीचे नाही आहे म्हटलं ते. जरासं पाणी आणा म्हटलं मजुरासाठी, तर काय बाप्पा सारा दिवस लावून दिला 4 बकेट आणण्यासाठी. पाणी आणाले? पण कायले म्हटलं तुम्ही त्याला पाणी आणाले? काऊन पोरगा आहे ना आपल्या इथं, तो आहे ना, गजू आहे ना, आणि त्याला काऊन नाही नेलं? तोच तर येत असते नेहमी पाणी गिनी पाजाले बायले. येते तो, पण मॅच बंद केलं त्याले. हाय म्हटलं घरात रिकामे टेकडे माणसं, मग काय फालतूस मजुराचे पैसे द्या. नेलं होतं येईलच पाणी पाजाले, तर एका जन्माचे 2 जन्म केले त्यानं वावरातच. 1 बाल्टी आणे, 2 घंट्याने 1 बाल्टी आणे, 4 वाजून टाकले म्हटलं 4 बाल्टीले. पण कायले हो, काय म्हणून ते म्हणून सासरी गेलो म्हणून, आणि कसे करून राहिले म्हणून हे म्हणून घरचे लोक. पाहुणे घेऊन आले आपल्या घरी, तसं करत असते काय? आणि तुम्हीच तर म्हणता जवयाची चांगली देखभाल करावं, जवयाला चांगलं ठेवा, आणि तुम्हीच असे करता. अहो मंदा, जवळची इज्जत 1 दिवस 2 दिवस 8 दिवस हे असे इज्जत होत असते काय? 15 20 दिवस आणि 1 महिना. मग ते घर जवळच झाले, आणि घर जवळ झाले तर मग घराचे कामं करानी लागन, तर कोण करन मग? येईले पोसूया आपण, आणि येईले खाऊ घालू, आणि येईले उलट काय, येईले काय राजासारखं ठेवू काय घरात? राजासारखे तर मग पोरे नाही राहत बिचारे. सकाळी उठून जाते कामावर, तर तेच येते रात्री. फक्त काय येईले काय आहे तर पोसन काय मग? आणि कुठे गेली तर रश्मी किती वेळची गेली पाणी आणण्यासाठी? आणते का नाही आणत? काय कसं काय चालू आहे आता घरी? शून्य आहे घरी, कसं काय चालू आहे म्हटलं? हे घ्या बाबा पाणी घ्या. किती वेळ लावतो बाई पाणीले? किती वेळची गेली? तुझं पाहुणा चाललंय गेला म्हटलं अंदर. ते गेली पाण्याले तर तिकडचीच झाली. ते पाणी दे. घ्या ना, तर बाबा घ्या ना. आई म्हणणं हो बाबाले, म्हणणं बाबाले मशीनचं म्हणणं, लवकर दुरुस्त करून घेऊ म्हटलं आपण. काय झालं? कायच्या गोष्टी चालू आहे दोघी मायलेकीच्या? काय सांगायचं आहे? नाही हो पिंट्याचे बाबा, आम्ही म्हणून राहिलो होतो का आपल्या इथं कपडे धुवायची मशीन नाही आहे काय? किती दिवस झाले तशीच पडली आहे, ते पूर्ण उंदीर धसून राहिले त्याच्यात, आणि सगळा वायर काप करून टाकून राहिले. म्हटलं एवढ्या महागी मोलाची आहे, जर चालू राहिली तर चांगली राहते कोणती वस्तू. अशी बंद राहिल्याने नाही काय खराब होऊन जाते, आणि उंदीर फुंदीरही धसून राहिले त्याच्यात. तर आपण म्हटलं त्या मशीनला दुरुस्त करून घेऊ. आता कसं कपडे गिपडे धुवायच्या कामी येऊन जाते. तर म्हटलं जर असं मशीन आहे ना ते कपडे धुवायची, तर तिला दुरुस्त करायला टाकून द्या ना. आणि तुमच्या ओळखीचाच आहे तर दुरुस्त करणेवाला, एक तर घरी बोलून घ्या त्याला, नाही तर मग तिथं नेऊन टाकून द्या. देऊन देते तो अर्ध्या 1 तासात, आणि काम येऊन जाते म्हटलं कपडे गिपडे धुवाले. अशी गोष्ट होय मग? ते आहे ना कपडे धुवायच्या मशीनीची गोष्ट होय. पण याच्या अगोदर तर आपल्या घरी कधी मशीन नाही लागली. तूच तर म्हणे ना राधिकाले, आपल्या घरी कोणी कपडे धुवत नाही म्हणे मशीनीचे, आणि मशीनीचे कपडे कोणाला आवडतही नाही म्हणे, त्याच्यात निघतही नाही म्हणे बरोबर. मग आता काय गरज पडून गेली कपडे धुवायच्या मशीनची? आणि राधिका तर सप धुये हातानं कपडे, एवढ्या मोठ्या घराचं कामही करे. झाडझूड पोचा स्वयंपाक पाणी चहा सगळंच ते करे. आणि काय म्हणते तर कपडे धुये, आणि सगळंच तर करे एकटी बिचारी. आणि पाहू तुमच्याकडून धुणं गिणं निघून राहिले का कपडे मोपडे? तुम्हाला मशीनीची आठवण आली? नाही व त्याची गोष्ट नाही आहे, ते तर धुवूनच राहिलो होतो आम्ही. आता ते कसं, ते राधिका बिमार होती की नाही, तर तिने भिजू टाकले होते कपडे. तर आता ते बिमार राहिली 2 दिवस, आणि मग चालली गेली. आता ते कपडे तसेच राहिले, कामधंद्यात काही लक्ष नाही राहिलं त्याच्यावर. आता नाही का ते भिजलेच आहे, आणि ते धुवायला काही मन करून नाही राहिलं. तर म्हटलं मशीन राहिली असती तर त्याच्यात जास्त पाणी टाकून त्याला चांगलं धुवून घेतलं असतं, सर्प गिरप काय टाकून. एवढ्या दिवसाचे भिजू घातले म्हटलं ते, जरासा वास येऊन राहिला त्याच्यात. असे घराने कामं चालू आहे मग तुमची, आहे ना? आता ते पोरगी बिमार होती तर तुमच्या दोघीचं काम नव्हतं काय? तिच्या नावावरच होतं काय? मी तर त्या दिवशीच म्हटलं होतं रश्मीले का तिला कपडे धुऊ लागजो म्हणून. हिनं धुऊ लागले नाही, आणि ते बिचारी पडून गेली बिमार, आणि गेली तरी कोण धुतले नाही, तसेच पडले आहे ते, आहे ना? म्हणूनच मला सकाळी कपडे नाही दिले वाटते त्या. हाय नाही म्हणे कपडे घालायसाठी म्हणे, अशी गोष्ट आहे मग ते. आता आणि काही मशीन गिशीन येणार नाही म्हटलं घरात. कान उघडून दोघी मायले की ऐकून घ्या, घरात मशीन येणार नाही, ना कपडे धुवायची ना कायची. आता म्हटलं घरातले कामं तुम्हालाच करा लागन. दोघी असून काय फायदा?
ते एकटी बिचारी पूर्ण घराचे कामं करे आणि तुमच्याकडून दोघी कोण येऊन राहिले. कपडे पडले आहे म्हणता, हे पडलं आहे म्हणता, ते पडलं आहे म्हणता. आता हे असे घराने माझ्यासमोर करायचे नाही. आणि ते कपडे आहे म्हटलं, उद्या कपडे लागन. तो पोरगा उद्या ऑफिसला जाईन, त्याला कपडे लागन. जवळ जवळ तर मोठे करून राहिली तू. आणि म्हटलं त्या जवळले कपडे नाही लागन का घाला गेलेले, का त्यालाही तसंच ठेवता कयकलं मयकलं. त्याच कपड्यावर आला त्या दिवसपासून. बस पप्पा. आणि पाय कान उघडून ऐक रश्मी, घरातले सगळे कामं करावं लागन म्हटलं. ते एकटी सून होती मी, घर फिरून पूर्ण कामं करे घरातले. आणि हक नाही ना बोम नाही म्हटलं तिची कोणत्या गोष्टीत. आणि तुम्ही घरातलेच असून तुम्हाला काही सुचून नाही राहिला. आल्या आल्या हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. बिलकुल काही भेटणार नाही म्हटलं. चुपचाप काम करा आणि चुपचाप पडल्या राहा घरात. आई पाहिलं का होत्या? बाबा कसे बोलून राहिले व? कसे बोलून राहिले बाबा? कसे बोलून राहिले म्हणजे तू यानच बोलून राहिले, तू यानं मला बोलणे खा लागून राहिले. तुला पहिलेच म्हटलं होतं धुवून टाकायला तर त्या धुतले नाही. आता स्वतःही ऐक आणि मलाही ऐकव. आणि आता मी नाही ऐकत तुई. आणि जाय थोडे कपडे धुई. पटपट धुवून टाका तर ते उद्याचा दिवस नको निघू देजो. पण आई त्याच्यात किती वास येऊन राहिला. मी कसे धुते कपडे? कसे धुई म्हणजे हातानच धुई. आता तुलाच धुवा लागेल तेवढे कपडे. जाय पटपट धुवून टाक तेवढे. आणि काही इकडे टाइमपास नको करू. पहिले तू इच्छा पाहुणा आला, पाहुण्याला पाय अंदर जाऊन काही पाहिजे गिजी काय तर म्हटलं पाणी नाही घेतलं ना काही नाही घेतलं. चालले गेले ते रूम मध्ये त्याला पाय पाणी गिनी दे. चहा घ्या लागत असेल तर चहाही दे. आणि तुझ्या बाबासाठी चहा आण. आणि मग तेवढे कपडे धुवून टाक. बापरे, हे तर एखाद्या हॉटेल सारखी ऑर्डरच देऊन राहिले मला. याले पाणी देऊन दे, त्याला चहा देऊन दे, तिकडे जाऊन पाहून घे, कपडे धुवून घे. मी काय मोलकरणी दिसून राहिली का येईल? पण काय करू आता धुवा तर लागणच. वास येऊ का काही येऊ. किती वास येऊन राहिला त्याच्यात घम. पण काय करू? नाही तर बाबा मला चांगलंच ऐकवण म्हटलं. पहिले जातो आणि हे काऊन चालले गेले तर रूम मध्ये त्याला विचारून येतो काय झालं काय नाही तर. पहिले त्याच्याजवळ जातो आणि मग नंतर पाहतो काय होतं कपड्याचं. अरे देवा रे, पाय होय का काय होय, हे काय दुखून राहिले पाय. कोणत्या जन्माचा बदला घेऊन राहिला माझा सासरा काय माहित. वावरात गेलो नाही इकडे घ्या ते करा हे करा पाणी आणा. माझ्या मागच लागून गेले होते जसे काही. असं वाटून राहिलं का कोणती दुश्मनीच निभवून राहिले का माझ्यासोबत. एवढी सक्ती तर माझ्या बाबाने नाही दाखवली ना आईनं दाखवली कधी. कर म्हणते करच म्हणते. दिवसभर राबून घेतलं मला. पुणे मजुराला पाणी पाजायला लावलं. ते म्हटलं विहिरीतून ओढून 2 वावर विहीर आणि तिथून आणायला लागे पाणी. पाय नाही ना पाय दुखून राहिले आता. असं मन करून राहिलं का उठावंच नाही काय. बस पलंगावरच पडलं राव काय. आणि हे रश्मी, मी घरातही आलो तर ह्या रश्मीचा याचा काही पत्ताच नाही. का नवरा आला का नवऱ्याला भेटू दे का बोलू दे. रुपेची काय झालं? काय झालं? काऊन बरं नाही वाटून राहिलं का तुम्हाला? पाणी आणून देऊ काय? काय पाणी आणून देऊ काय म्हणतो मला तू? तुझ्या बाबानं म्हटलं किती वाखे केली मग आज वावरात. एवढा मोठा मजूर म्हटलं 20-25 मजूर पूर्ण मजुराला मला पाणी पाजायला लावलं. आणि ते म्हटलं बोर चालू होती, बिघडली आहे केलं. आणि म्हटलं विहिरीतून आणायला लावलं आणि विहीर एवढ्या दूर. तुझ्या बाबानं लय वाखे केली मी वावरात आज. काही बोलून राहिले? माय बाबा कायले वाखे करण? बोरगीर बंद असन म्हणून म्हटलं असन तुम्हाला पाणी गिनी आणून द्या म्हणून. काय म्हणतो रश्मी, लय वाखे केले आज, लयच वाखे केले. एवढे वाखे म्हटलं मी पैदा झालो त्यापासून माझ्या मायबापाने नाही केले. तुझे बाबा म्हणते आणायला लागते तर आणायच लागते. त्याला म्हणून राहिलो का मला वावराचं काम काही जमत नाही. विहिरीतून पाणी ओढणं काही जमत नाही. तरी म्हणते शिकाच म्हणते, कराच म्हणते. कसा करा ना कसं होईन आणि केव्हा शिकान. बस असेच बोलून राहिले तुझे बाबा. मला तर वाटते का तुझे बाबा कोणचा ना कोणचा बदलाच घेऊन राहिले का माझ्या आवाज सोडून. मला असंच वाटून राहिलं का मी कोणती गलती केली का इथं येऊन. गलती करायला त्या दिवशी असंच केलं तुझ्या बाबानं आणि आजही असंच केलं. नाही हो, कसे बोलता तुम्ही? नाही बाबा कायले असे करण. आता त्यानं प्रेमा खातीर म्हणून दिलं असेल तुम्हाला पाणी आणून पाजून द्या म्हणून. तुम्ही असा भलता चालता काही विचार नका करू. थकले ना तुम्ही, आराम करा थोडा वेळ, तुम्हाला बरं वाटते. आता कसं ऊन जास्त आहे की नाही. आता तुम्ही उन्हीच्या पायरीच गेले होते, पूर्ण ऊन अंगावरून गेली म्हणून तुम्हाला असं वाटून राहिलं असं. विचार नका करू जास्तीचा. आराम करा. तुम्हाला आणून देऊ का काही? बाबासाठी चहा करून राहिली मी. चहा आणून देऊ काय? पाणी? मले ना चहा पाहिजे ना पाणी पाहिजे. मले फक्त तू थोडा वेळ आराम करू दे, मग मी चहा पितो आणि पाणी पितो. पूर्ण म्हटलं अंग असं दुखून राहिलं. पूर्ण बोटं जसे मग असे होऊन गेले का जसे पिकल्या फोडासारखे. एवढ्या दुरून म्हटलं ते लोखंडी बाल्टी आणायला लागली मला बाईपले पाणी पाजासाठी. एवढा मोठा मजूर, किती पाणी लागलं त्याले. ज्या माणसानं एक गुंडने उचलला असं जीवनात कधी, तेव्हा बाबानं म्हटलं एवढं मोठं पाणी भरायला लावलं त्याले. खरंच मानना लागून म्हटलं. जवळची लय इज्जत होते तू इथं, लयच इज्जत होते. बरं जास्त बडबड काही करू नका, आराम करा. मी चहा करतो आणि बाबाला चहा देतो. बाबा चहा मागून राहिले होते. करा तुम्ही आराम. कूलर चालू करून देऊ काय? करणं कूलर चालू का तेही तुला सांगा लागते कर म्हणून. एवढ्या उन्हातून आलो तर कूलरही चालू करत नाही.
हां त्या बाबानं तर बाकी केलेच केले, तूही करून टाक अजून तुझं मन होऊन राहिलं असं तर मरू दे गरमीत. हां मरू दे गरमीत, मले नको करू कूलर चालू, राहू दे तिथंच तसं. कायले उलट्या उलट्या गोष्टी करून राहिले? हा, काम नाही ना धंदा नाही, फालतूच. करतो कूलर चालू, करा आराम तुम्ही. पण खरंच मला असं वाटते का बाबाने काय जाणून बुजूनच करून राहिले माझ्यासोबत आणि माझ्या नवऱ्यासोबत. आम्ही इथं आलो ना, आता लय दिवस झाले, बाबाले तसं म्हणणं काही जमून नाही राहिलं. बाबा तिथं गेलते, त्यानं का नाही भरले माझ्या सासरच्या लोकांना, त्याचं मन करून राहिलं असं हे केव्हा निघते घरातून आणि केव्हा नाही. पण आता जाऊ तरी कसं तिथं? हां हे एवढं काम माया मागे लावून दिलं आणि माझ्या नवऱ्याच्या मागे लावून दिलं. माई वाखे करून राहिले आणि माझ्या नवऱ्याची वाखे करून राहिले. आता ते एवढ्या घाणेरड्या वासाचे कपडे धुवा लागन मले. घाणेरड्या वासाचे कपडे धुवाले काय करू आता? कोणाला सांगू? नवऱ्याला बोलन तर नवरा म्हणून का कायलेच राहायचं इथं, चल घरी. आणि तिथं गेल्यावर काय तेही माझ्यासोबत काय चांगले राहणार आहे काय? तिथूनही आली मी, चांगले होते तेही माझे सासू सासरे, तर तिथेही आली म्हटलं जास्तीचे कामं करून. आता जाऊ तरी कुठं? तोंड टाकाले आता काही जागा नाही आहे. पण सध्या जेव्हापर्यंत होते तेव्हापर्यंत करतो, आणि नाही झालं तर पहा म्हणून तुमचं काय होतं तुमचं तिथंच. काय करू आता? पहिले चहा देऊन देतो बाबाला, तर अजून आवाज देईन मला, चहा नाही केला काय ढमकन टमक. आज मला माझ्या आईची लयच आठवण येऊन राहिली. माझी आई म्हटलं जरासं माझ्या दुखे, हां जरासं मी थकून जाव, तर माझे हातपाय दाबे, बाम लावून दे. किती काळजी घे माझी आई, 50 वेळा चहा करून दे. आणि इथं तर म्हटलं काळजी घेणारं कोणीच नाही आहे. हे बायकोही चालली तिकडेच, हां एकटं पडलं राव इकडच्या तिकडे. पण मलाही मोठी मस्ती आली होती ना, तिथून मी आलो टर करत. बाबाचं नाही ऐकलं ना आईचं नाही ऐकलं, आणि इथं येऊन म्हटलं चांगले घोयून राहिले हे, वावरात चल. घरच्या वावराचा तर धुरानी पाहिला, आणि हे साऱ्या गावाचं वावर दाखवून देऊन राहिले, आणि तिसऱ्या वावरातून म्हटलं पाणी आणायला लावून राहिले. खरंच आज लय आई बाबाची लयच आठवण येऊन राहिली मला, लयच आठवण येऊन राहिली. तर चला आता आपल्या माता भगिनी, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून सांगा, नक्की सांगा. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असाल ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता वेळ झाली म्हटलं आपल्या माय भगिनींची सगळ्यांची नावं घ्यायची. तर ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली, चला तर मग सगळ्याचे नाव घेऊन घेऊ आपण. कल्पनाताई मांडले, पूनमताई खिवानसरा, यश ढोके, लताताई गोरे नाशिक, मनीषाताई फोनके, स्नेहाताई नागपुरे, प्रतिभाताई नन्नावरे, गिरीश बोडखे, प्रियंकाताई वानखडे मराठी, लताताई, चंदाताई खापरे बदलापूर, ललिताताई भरडे, राजश्रीताई बरद, दीपिकाताई भवसार, सुनंदाताई नागरारे, रेखाताई मोहाडीकर वाशी, छायाताई फाटे, प्राचीताई मुळे संभाजीनगर, सुनंदाताई दुसाने, भारतीताई वाघमारे, वैशालीताई इंगडे, रश्मीताई दळवी, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, प्रतिभाताई पिकले, सुजाताताई ढेरे, दर्शनाताई धोटे नागपूर, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, रत्नमालाताई तिरुलकर, शीलाताई पाटील, चंदाताई उमरकर संग्रामपूर. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप 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 मनापासून धन्यवाद, ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि हाय बाई नक्की द्या. भेटू पुढच्या भागात.